नटराजाचे रूप मुळात दक्षिण भारतातून आले आहे, विशेषतः तामिळनाडूमधून। हे रूप सृष्टीच्या हर्षोल्लासाचे प्रतीक आहे। सृष्टीचे नृत्य जे स्वतःला चिरंतन निश्चलतेमधून तयार करते। चिदंबरम मध्ये उभा असलेला नटराज अतिशय प्रतिकात्मक आहे, कारण तुम्ही त्याला चिदंबरम म्हणता, ते फक्त पूर्ण निश्चलता आहे। तेच या मंदिराच्या रूपात अंतर्भूत केलेले आहे। आपण नृत्य समजू शकत नाही, कारण आपल्याला समजलेली प्रत्येक गोष्ट ही फक्त चुकीचा निष्कर्ष असेल। पण तुम्ही नृत्याचे सौंदर्य अनुभवू शकता किंवा तुम्ही स्वतः नृत्य बनू शकता। जर तुम्ही निरीक्षणाद्वारे नृत्याचे सौंदर्य अनुभवले तर आम्ही म्हणतो की तुम्ही शोधक आहात। समाजात तुम्हाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले शकते, कदाचित एक वैज्ञानिक, पण तरीही तुम्ही शोधक आहात। तुम्हाला ते काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, म्हणून तुम्ही लक्ष देत आहात। जर तुम्ही स्वतः नृत्य बनला तर तुम्ही दिव्य होता, तुम्ही योगी होता। ही निवड तुमच्याकडे आहे। हे नृत्य इतके परिपूर्ण आहे की आपण नर्तकाला जवळजवळ विसरतो, पण नर्तकाशिवाय नृत्य असू शकत नाही। आपण नर्तकाला पाहू शकत नाही, कारण आपली दृष्टी, आपले लक्ष इतके वरवर केंद्रित असते। नृत्यातील नर्तकाला ओळखण्यासाठी एकतर तुम्ही नृत्यात इतके मग्न व्हायला हवे की तुम्ही स्वतः नृत्य व्हा, प्रेक्षक नाही। मग तुम्ही त्या अनुभवाने नर्तकाला जाणता, तुम्हाला त्याचा स्पर्श होतो। पण जर तुम्हाला नर्तकाला त्याच्या संपूर्ण खोली आणि परिमाणात जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला नृत्याचे स्रोत जाणून घ्यायचे असेल, ते जे या नृत्याचा आधार आहे। मग तुम्ही पूर्ण लक्ष देण्यासाठी सक्षम असले पाहिजे, इतके की तुम्हाला नृत्यापासून वेगळे व्हावे लागेल। या दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास वाटेल। एका बाजूला मी म्हणत आहे की तुम्ही नृत्यामध्ये डुबकी मारली पाहिजे, दुसऱ्या बाजूला मी असेही म्हणत आहे की तुम्ही अत्यंत लक्षपूर्वक नृत्य पाहण्यास सक्षम असले पाहिजे। यात विरोधाभास नाही, एवढेच आहे की जेव्हा तुम्ही ते तुकड्या तुकड्यात पाहता, जर तुम्ही त्याचे तुकडे केले आणि त्याकडे पाहिले तर प्रत्येक गोष्टीत विरोधाभास असल्याचे दिसते।